केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी दिली आहे। हा टप्पा विद्यमान वनाज रामवाडी मार्गाचा विस्तार करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पुणे मेट्रो फेज 2 मध्ये 2 उड्डाण मार्गांचा समावेश आहे। 1. वनाज ते चांदणी चौक, 2. रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 12.75 किलोमीटर असून त्यावर 13 स्थानके असतील। हे मार्ग चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली या उपनगरांना जोडतील। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये असून तो केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षी, बहुपक्षी संस्थांमध्ये समान वाटून उचलला जाणार आहे। हा प्रकल्प 4 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। सरकारी निवेदनानुसार हा प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉर -2 चा तार्किक विस्तार असून पुणेच्या समग्र गतिशीलता योजनेशी सुसंगत आहे। या योजनेत चांदणी चौक ते वाघोली दरम्यान एक सलग मेट्रो मार्ग असण्याची संकल्पना आहे, ज्यामुळे पूर्व पश्चिम दळणवळण मजबूत होईल। हे विस्तार आयटी हब्स, वाणिज्य क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी भागांना सेवा देतील, ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि एकूण प्रवासी संख्या वाढेल। मेट्रो महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हा प्रकल्प राबवेल आणि सर्व नागरी, इलेक्ट्रोमेकॅनिकल व संबंधित कामे पार पाडेल। समाकलित प्रवासासाठी हे नवे मार्ग डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज स्थानकावर लाईन -1, निगडीत कात्रज आणि लाईन -3, हिंजवडी डिस्ट्रिक्ट कोर्ट यांच्याशी जोडले जातील। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मुंबई, बेंगळुरू यांसारख्या शहरांमधून येणाऱ्या आंतरशहरी बस सेवा चांदणी चौक स्थानकावर समाकलित केल्या जातील। अहिल्याबाई नगर व छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या बस सेवा वाघोली स्थानकावर थांबतील। या विस्तारामुळे पौड रोड व नगर रोड सारख्या मुख्य मार्गांवरील वाहतूक कमी होईल आणि नागरी प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळेल। प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदाजे दररोजची वाढीव प्रवासी संख्या पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे। 2027 मध्ये 0.96 लाख, 2037 मध्ये 2.1 लाख, 2047 मध्ये 2.87 लाख, 2057 मध्ये 3.49 लाख। ही योजना पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे।